आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे सगळ्याच देशामध्ये आज संविधान हत्या दिवस मनवला जातोय, साजरा केला जातोय। त्यासाठी अनेक त्यावेळचे जे वेगवेगळी लोक आहेत जी त्यावेळी तुरुंगवासात होते त्यांचा सत्कार केला जातोय, त्यांना सन्मानपत्र दिले जात आहे। मात्र त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती आणि त्यावेळी पत्रकार म्हणून ती संपूर्ण परिस्थिती कशा प्रकारे अनुभवली गेली होती हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार कुमारजी केतकर आहेत आणि माजी खासदार देखील आहेत ते। सर, त्यावेळी अगदी सुरुवातीचा काळ होता आपल्या पत्रकारितेचा, तरुण पत्रकार म्हणून तुम्ही त्यावेळी वावरत होतात, लेख लिहिलेले होते तुम्ही अनेक। सुरुवातीलाच मला प्रश्न विचारायचा आहे की नेमकी आणीबाणी म्हणजे नेमकं काय होतं आणि आणीबाणीचा नेमका अर्थ काय सांगाल तुम्ही? आणीबाणीचा अर्थ अत्यंत सरळ आहे। आपल्या राज्यघटनेमध्ये असा एक कलम आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे स्पष्टपणे की जर काही परिस्थिती, अत्यंत गंभीर परिस्थिती देशावरती ओढवली, मग ती प्रामुख्याने युद्धकाळामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या घडामोडी घडतात त्याच्यात जर युद्ध पातळी सतत 62 साली आपल्याकडे भारत चीन युद्ध झालं होतं, त्यावेळी पण आणीबाणी आली होती। त्यामुळे असं नाही की आणीबाणी फक्त 75 साली आली, युद्धाच्या काळात तिथे परत 65 साली पाकिस्तानबरोबर युद्ध झालं तेव्हाही आणीबाणी आली होती। त्याच्यात एक कलम असा आहे की परराष्ट्र आक्रमण किंवा परराष्ट्राबरोबर झालेलं युद्ध ह्याच्यामुळे जशी देशामध्ये अस्वस्थता माजू शकते, तशीच अंतर्गत बंड, अंतर्गत अराजक, अंतर्गत एक प्रकारची बंडाळी अशी जर स्थिती ओढवली तर ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला आणीबाणी हा कायद्याने दिलेला राज्यघटनेमधला अधिकार आहे। तर 1975च्या ज्याबद्दल आपण बोलतोय त्याची परिस्थिती खरी सुरू झाली होती 1973-74 पासून। मला एक विचारायचं, हा अधिकार नेमका कोणाकोणाला आहे? म्हणजे राष्ट्रपतींना आहे, पंतप्रधानांनी कोणाकोणाला हा अधिकार दिलेला आहे? पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सुचवायचं, राष्ट्रपती मान्य करतात। पंतप्रधानांना कॅबिनेटनी मान्यता दिली की कोणी करू शकतो, जो कोणी पंतप्रधान असेल तो करू शकतो। तर आपण त्या परिस्थितीकडे 75च्या परिस्थिती, आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत, आज संविधान हत्या दिवस हा साजरा केला जातो आहे, शासकीय कार्यक्रम म्हणून हा साजरा केला जातोय, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हा म्हणजे काय, यांचा प्रचाराचा भाग आहे, प्रोपागंडाचा भाग आहे। मोदी सरकारचा किंवा भाजप सरकारचा किंवा NDA सरकारचा हा प्रचाराचा भाग आहे। जर त्यांनी प्रामाणिकपणे या आणीबाणीकडे पाहिलं, या आणीबाणीच्या परिस्थितीकडे म्हणजे 75च्या, तर इंदिरा गांधींवरती भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि म्हणून त्यातनं मुक्त होण्यासाठी कोर्टातनं निकाल दिल्यानंतर त्यांनी आणीबाणी सत्ता टिकवण्यासाठी जाहीर केली, असं या मंडळींचं म्हणणं आहे। आता ह्यात काय भ्रष्टाचार होता? 12 जूनला जो निकाल आला त्यात काय म्हटलेलं आहे की इंदिरा गांधींचं जे स्टेज होतं 1971च्या प्रचाराचं, ते स्टेज एका सरकारी कर्मचाऱ्यांनी उभारायला मदत केली होती। ते स्टेज उभारल्यानंतर त्याची जी संपूर्ण रचना व्यवस्थापन होतं ते स्थानिक पोलिसांकडे होतं। आता इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून ते ज्यावेळेला 71मध्ये निवडणूक लढवत होत्या त्यावेळी त्यांनी हे 2 गुन्हे केलेले आहेत। हे 2 गुन्हे आहेत बरं का, एका सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि एका पोलीस खात्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी मदत करणे गुन्हे आहेत। ह्या गुन्ह्यांच्यासाठी जर तो भ्रष्टाचाराचा मुद्दा करून जर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली असेल तर ह्या गुन्ह्याखाली नरेंद्र मोदी ते फडणवीस सगळ्यांना 10-20 वर्षाच्या शिक्षा व्हायला पाहिजेत। इतकी ते सरकारची मदत घेत आहेत, इतका सरकारी प्रचार यंत्रणा वापरतायत त्यांच्या निवडणुकांमध्ये। त्याच्यामुळे तो जो गुन्हा असेल तर मग आत्ता गुन्हे जास्त आहेत। म्हणजे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर आत्ता संविधानाची हत्या मोदी सरकार करत आहे। आता संविधानाच्या हत्येसंबंधात तुम्ही बोलताय, त्या संविधानाला आव्हान देणारं काम कोणी केलं होतं? सैन्याला आणि पोलिसांना बंड करायचं आवाहन हे जयप्रकाश नारायणांनी केलेलं आहे। म्हणजे संविधानाची हत्या कोणी केली? इंदिरा गांधींनी केली। बंडाचं आवाहन करणं आणि सरकार उलथवून टाकायला मदत करणं हे संविधानाच्या बाजूचं आहे, हे संविधानाच्या विरुद्ध आहे। मग त्याला मदत कोणी केली? जयप्रकाश नारायण होते, जॉर्ज फर्नांडिस होते, मोरारजी देसाई होते। ह्या सगळ्या लोकांनी अशा प्रकारे तेव्हा संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला। ते संविधान वाचवण्यासाठी संविधानीय पद्धतीने आणीबाणी आली। त्यामुळे आणीबाणी संविधानाच्या बाजूची आहे त्यावेळची। आता जर आणीबाणी नसताना त्यांनी पत्रकारांवरती बंधनं आणलीत, कमीत कमी
101 पत्रकार आणि कार्यकर्ते आता तुरुंगात आहेत, त्यांच्यावर चार्जच नाही आहे काही. आता हे म्हणतात त्यावेळेला प्रेस सेन्सॉरशिप आली, बंधनं आली, मग आत्ताही बंधनं आहेत. आत्ता सगळ्याच्या सगळा टेलिव्हिजन मीडिया जवळजवळ सगळा हा आत्ता मोदींच्या कंट्रोलवरती आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. लोया मर्डरच्या बद्दल एक शब्द कोणी बोलत नाही. मोदींच्याच हाताखाली काम करणारा हरेन पांड्या याची हत्या गुजरातमध्ये मोदी सरकार असताना झाली, त्याचा शब्दही कोणी बोलत नाही. तुम्ही कल्पना करा की समजा काँग्रेसचं कुठचं सरकार आहे, विलासराव देशमुखांचं आहे किंवा शरद पवारांचं आहे, आणि त्यांच्या मंत्र्याची जर हत्या झाली असती आणि जर भाजप विरोधात असते, त्यांनी अख्खा देश पेटवला, अरे मंत्र्याची हत्या तुमच्याच मंत्रिमंडळातल्या झाली आहे. हरेन पांड्याचा खून होऊन 10 वर्ष झाली. त्याचप्रकारे लोया. आता अशा ह्या 2 उदाहरणं दाखल घेतल्या, अशा शेकडो गोष्टी आहेत. मणिपूर असेल, काय मणिपूरला प्रत्यक्षात घडले माहीत नाही. पहलगामला काय घडले माहीत नाही आपल्याला. पहलगामला ते 200-300 किलोमीटर आत आले कसे, तुमचं पोलीस आणि आर्मी काय करत होते तेही आपल्याला सांगितलेलं नाही. त्यानंतर 350 किलोग्रॅम RDX त्या पुलवामामध्ये कसं गेला, तेवढं काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा असताना, याचाही काही खुलासा नाही आहे. यावरून हे लक्षात येईल की राज्यघटनेचं संरक्षण करण्यासाठी म्हणून आपण जे सरकार निवडून दिलेलं आहे ते करतायत का संरक्षण? ते करत नाही आहेत. त्यामुळे संविधानाची हत्या झाली आहे ते बरोबर आहे, पण ती संविधानाची हत्या तेच करतायत आणि तेच आता जणू असा आविर्भाव आणतायत की इंदिरा गांधींनी भ्रष्टाचार केला आणि संविधानाचा हत्या केली. मला पुन्हा त्या काळामध्ये जायचं आहे ज्या काळामध्ये ही आणीबाणी लागू झाली होती. तो ऐतिहासिक निकाल दिला होता किंवा त्याला ऐतिहासिक आता म्हटलं जातं अलाहाबाद कोर्टाचा. त्याच्यानंतरची पार्श्वभूमी काय होणार होती, किंवा ही जी केस तुम्ही सांगितली की नेमकं आरोप काय केले गेले होते, तर त्या केसचा निकाल जो आला होता त्या निकालाच्या नंतर खरंच असं होणार होतं का, किंवा काही मोठं बंड होणार होतं की नेमकं काय झालं होतं? आवाहन केलं होतं. 12 जूनला निकाल लागला. 12 जून 1975. केस कधीची आहे? केस कधीची आहे? 71. 4 वर्ष लागतात एवढं सांगायला की तुमचं स्टेज एका कारकुनाने मानलं सरकारच्या. 4 वर्ष लागतात. आणि ते बरोबर 75च्या जूनमध्ये ज्यावेळी निकाल लागतो त्यानंतर 6 महिन्यांनी निवडणुका येणार आहेत. 76च्या 71च्या नंतर 5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका 76 झाली आहेत. बरोबर निवडणुकीच्या अगोदर 4 महिन्या निकाल कसा येतो, हा मुद्दा आहे त्यातला. आणि म्हणून ज्यावेळेला काही लोक त्यावेळी म्हणले, आणि मी नाही म्हटलं केवळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ आणि वेंगलराव आंध्रचे मुख्यमंत्री, ते म्हणले ह्याच्यात काहीतरी कारस्थान आहे, नाही तर बरोबर निवडणुकीच्या अगोदर हा निकाल कसा आला. 4 वर्ष का लागले निकाल द्यायला? साधा निकाल होता ना की बुवा हे स्टेज त्यांनी बनवलं, समजा गुन्हा आहे, तर मग त्याला एवढाच छोटा गुन्हा समजायला एवढी 4 वर्ष लागली. जसं आपल्याकडे महाराष्ट्र सरकारचं केलं तसंच महाराष्ट्र सरकारला शेवटी निर्णय स्पीकरचा आहे, या कोण कुठे गेला आमदार हे ठरवायचं आहे, हे सांगायला त्यांना 2 वर्ष लागली. मग त्या काळात ते सरकार पुढे गेलं, सरकार चाललं. म्हणजेच न्यायालयीन प्रक्रियेवरती सुद्धा दबाव कसा असतो याचा उत्तम पुरावा तो आहे. आणि जगमोहनलाल सिन्हांवरती जो दबाव होता तो ह्या सगळ्या गँगचा होता, कारण ते उत्तर प्रदेशात होते. हे मी आत्ता सांगितलं, ते जनसंघ, स्वतंत्र, समाजवादी आणि सिंडिकेट काँग्रेस. इंदिरा गांधींच्या हातातच नव्हती ती परिस्थिती, कारण कोर्ट आहे, कोर्टात कसा हस्तक्षेप करणार. म्हणजे या सगळ्या लोकांचा दबाव असल्यामुळे तो निकाल लागला. आणि त्याच्यामुळे कटच होता असं वेंगलराव आणि विठ्ठलराव गाडगीळ म्हणले होते. आणि जगमोहन, जसं इकडे नंतर विनोद राय हे आपल्याकडे CAGचे प्रमुख होते, त्यांनी नंतर माफी मागितली. आता जगमोहनलाल मेले पुढे, त्यामुळे त्यांना माफी मागायचा प्रश्न आला नाही, परंतु विनोद रायने माफी मागितली ना की मी चुकीचं सगळं केलं म्हणून. पण त्या विनोद रायच्या त्या एकूण निकालावरती CAGच्या अख्खी निवडणूक लढली, पण टिंगल झाली. 2G 3G कोलगेट या सगळ्या चर्चा आल्या, पण ते विनोद रायनी दिलेले निकालच चुकीचे होते, माहितीच चुकीची होती, त्यांचं म्हणणंच चुकीचं होतं, हे विनोद रायनी स्वतःच मान्य केलं नंतर. तसंच जगमोहनलाल सिन्हा आहे. आता राज्य ज्यावेळी विनोद राय हे करतो, ते जजमेंट देत होते, तर राज्य मनमोहन सिंगांचं होतं. तसंच त्यावेळेला जर जगमोहन सिन्हाने दिलं त्यावेळेला इंदिरा गांधीचं राज्य होतं, पण दबाव ह्या मंडळींचा होता. जॉर्ज फर्नांडिसनी 74च्या संपाच्या वेळी सांगितलं होतं, तेच त्यांनी 75ला पुन्हा रिपीट केला. आणीबाणी का आली असं तू विचारलंस, की 12 जूनला आता निकाल आला, आता ताबडतोब इंदिरा गांधींनी राजीनामा दिला नाही
तर आम्ही संबंध देश बंद करू, संप करू, रेल्वेचे संप होतील, बसचे संप होतील, टॅक्सी संप होतील, सरकारी कर्मचारी संपावर जातील. आणि अशा पार्श्वभूमीवरती सरकार चालवणं या सरकारला अशक्य होईल. मग आम्ही पंतप्रधानांच्या घराला 1,00,000 कार्यकर्ते जमवून किंवा 1,00,000 लोक जमवून घेराव घालू आणि त्याच्यात करा तुम्ही गोळीबार. किती माणसं माराल, करा गोळीबार. आम्ही सगळ्यांना घेराव घालायला सांगू पंतप्रधानांच्या घराला. खरोखर कोणता पंतप्रधान, कोणता मुख्यमंत्री काय करू शकतो अशा परिस्थितीत? एवढ्या लोकांना तुम्ही अटकही करू शकणार नाही. त्या पार्श्वभूमीवरती हे जे काही अराजक चालवण्याचा, अराजक पसरवण्याचा प्रकार चालला होता, ते अराजक आटोक्यात आणण्यासाठी आणीबाणी आणली आणि आणीबाणी आणून संविधान वाचवलं. हे म्हणतात संविधानाची हत्या केली. तर संविधानाची हत्या कोणी केली? या मंडळींनी केली. म्हणजे जे विरोधी पक्ष काँग्रेसचे होते त्यांनी संविधानाची हत्या केली. कारण त्यांनी हे सगळं पंतप्रधानांच्या घराला घेराव घालू, पोलिसने बंड करा, सैन्याने बंड करा, ह्या ज्या सगळ्या प्रचारी गोष्टी केल्या, हे सगळं 75ला सुरू झालं 12 जून नंतर. त्यामुळे आणीबाणी आणण्याचा प्रसंग आला. मग आज जी अनेक लोक अटक झालेली होती त्या काळामध्ये, ती आज आपलं मत व्यक्त करतात की जो खरंच वाईट काळ होता, काळा काळ होता आणि आम्हाला अटक करण्यात आली, आम्हाला कोणते नियम सांगितले नाही, कायदे सांगितले नाही आणि आम्हाला अटक होती. त्या सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं आहे? हे लोक काय सांगतात त्याच्यावर माझा विश्वास नाही. अटक झाली की नाही? झाली. मी पत्रकार होतो. सेन्सॉरशिप आली की नाही? आली. पत्रकारांवर बंदी आली की नाही? आली. मोर्चा काढायला परवानगी होती का? नव्हती. ह्या सगळ्या बाबी सत्य आहेत. त्यांना अटक झाली हेही सत्य आहे. त्याच्यानंतर त्याचा जो तो मेलोड्रामा करतायत तो सगळा खोटा आहे. आणि त्यानिमित्ताने आता यांना पेन्शन द्या. स्वातंत्र्य सैनिक 21 महिने होती फक्त आणीबाणी. हे स्वातंत्र्य सैनिक आहेत. बरं, ज्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून आत्ता देणार आहेत अवॉर्ड, त्यांचा त्या स्वातंत्र्याशी काहीच संबंध नव्हता. RSSचा किंवा जनसंघाचा, भाजपचा आत्ताच्या प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात काही संबंध नव्हता. ते त्यांना माहिती आहे की आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आपण कुठेच नव्हतो. मग त्याचा भर काढण्यासाठी आता आणीबाणीला पुढे करायचं आणि त्याच्या विरोधात आपण लढलो म्हणजे आपण स्वातंत्र्यासाठी लढलो असं म्हणायचा हा आविर्भाव आहे. हा खोटारडा प्रचार आहे. आणीबाणीच्या निमित्ताने मग त्यांनी सरळ सांगावं की आणीबाणी का आली आणि इंदिरा गांधीचा गुन्हा काय होता. हे सांगत नाही येते. इंदिरा गांधी गुन्हेगार होत्या, इंदिरा गांधी भ्रष्टाचारी होत्या, पण गुन्हा काय होता सांगा. तर गुन्हा हा होता की एका कारकुनानी मदत केली. मग त्या पातळीवरती तुम्ही सगळे तुरुंगात जाल म्हणून. आपण समर्थन करताय, पण मी वस्तुस्थिती सांगतोय. आपण पत्रकार होतात त्यावेळी, अगदी म्हणजे तुमची सुरुवात झाली असेल किंवा तुम्ही त्यावेळी कोणत्या वृत्तपत्रामध्ये त्यावेळी आपण होता आणि त्यावेळीची एक पत्रकार म्हणून तुमचे लेख कसे होते, तुम्ही काय लिहिलं होतं किंवा तुमच्या बातम्या कशा होत्या? इकॉनॉमिक टाइम्समध्ये मी होतो आणि पत्रकारांवरती बंधनं होती. तुम्ही काय लिहिताय, कोणत्या प्रकारे? कारण की असं ऐकलंय वीज घालवली होती, लाईट्स नव्हत्या असं वगैरे. नाही, ते 1-2 वर्तमानपत्रात झालं तसं, लाईट त्यांचे घालवले वगैरे, परंतु सगळ्या पत्रकारांवरती काही तसं होतं. आमच्यावरती प्रत्यक्ष नियंत्रण असायचं आमच्या संपादकाचं. मी काय बातमी लिहिलेली आहे ती पाहणार कोण? सरकार नाही पाहणार, संपादक पाहणार. संपादकांना काय काही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या आणीबाणीच्या सेन्सॉरनी की तुम्हाला अशा अशा गोष्टी देता कामा नयेत की ज्यामुळे सरकार अस्थिर होऊन सरकारच्या विरोधातच अराजक पसरेल, ते करता कामा नये. त्यानुसार ते आमच्या बातम्या पाहायच्या आणि द्यायचे काय करायचं ते. सरकार विरोधी बातम्या देण्यास बंदी होती. सरकार विरोधी नाही, काही बातम्या सरकार विरोधीचा काय संबंध आहे? आपल्या काही सगळ्या बातम्या सरकार आता सरकार विरोधी बातम्या आहेत सध्या. नाही, विचारतोय मी, तू पत्रकार आहेस, आता सरकार विरोधी बातम्या येतात कुठे? दाखव मला. सोशल मीडियाचं नाही बघायचं, टेलिव्हिजनवरती सरकारच्या विरोधात एकही बातमी येत नाही. वृत्तपत्रांमध्ये थोड्याशा येतात आणि त्यासुद्धा अशा जपून असतात की त्याला सरकार विरोधी म्हणता येणार नाही. कारण सरकार विरोधी बातमी दिल्यानंतर काय होते आपण पाहतोय, 100 पत्रकार आणि कार्यकर्ते अटकेत आहेत आत्ता. त्यामुळे सगळेच घाबरून आहेत. TV मीडियाचेही घाबरून आहेत आणि प्रिंटचेही घाबरून आहेत. त्यामुळे सरकार विरोधी बातम्या होत्या असा अगदी मोठा आवाज करून, आणि त्यांना एक सांगितलं पाहिजे, तुमची सत्ता आहे आत्ता आणि तुमचा आवाज आहे, तेव्हा तुम्ही करा प्रचार. पण वस्तुस्थिती का लपवते तुम्ही दंगे केले म्हणून आणीबाणी आणली. त्यामुळे जर खलनायक कोण असेल आणीबाणीचे तर ते जयप्रकाश नारायणपासून जॉर्ज फर्नांडिसपर्यंत सगळे आहेत. हे खलनायक आहेत. इंदिरा गांधी नायिका आहेत, खलनायिका नाही आहेत. त्यांनी वाचवलं आहे
संविधानही वाचवलंय, लोकशाही पण वाचवली. शेवटचा प्रश्न विचारू सर, जर म्हणजे आणीबाणी न आणता ही सिच्युएशन हँडल करणं शक्य होतं का? म्हणजे ती सिच्युएशनच झाली नसती किंवा आणीबाणीच आणली नसती तर पॉसिबल होतं का हे सगळ्या गोष्टी थांबवणं? आणीबाणी न आणता म्हणजे निर्बंध न आणता ना. आणीबाणी म्हणजे काय? निर्बंध. मग ते न आणता म्हणजे पंतप्रधानांच्या घरावर पेटवून द्या घर, अशा प्रकारचं अराजक चालू द्यायचं कोणतं सरकार चालून देतं? मोदींच्या राज्यात मोर्चे काढायला बंदी आहे. आझाद मैदानावरती मोर्चे नाही काढतायत सध्या. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणता की नाही निर्बंध नको होते, निर्बंध नको होते. म्हणजे काय दाळपोळ करायला परवानगी? सगळे रेल्वे संप करून कुठे अन्नधान्य पोचवलं जाणार नाही, कोळसा पोचवला जाणार नाही, सैन्य पोलीस हालचाल करू शकणार नाही, अशा पद्धतीची घटना हे परवानगी लागते का? ह्याला अशा पद्धतीने लागते, सरकारने द्यायची असते परवानगी. आणि 71चा निकाल तुम्ही 75 साली देता आणि त्याच्यासाठी आणीबाणी आणि गप्पा मारता मोठमोठ्याल्या. याची उत्तरं द्यायला पाहिजेत, त्याची उत्तरं देत नाहीत. आणीबाणीत जे घडलं सगळं चांगलं होतं का? अर्थातच नव्हतं. निर्बंध अधिकृतपणे निर्बंध लावलेले होते, अनधिकृतपणे नव्हते. आता अनधिकृतपणे निर्बंध लावतात. तर आपल्याबरोबर कुमारजी केतकर सर होते. आणि एकूणच आणीबाणी ही जी परिस्थिती होती ती त्यावेळेच्या विरोधकांमुळे ती परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणी ही लागू करावी लागली, निर्बंध लागू करावे लागले, असं एकूणच मत हे कुमार सर यांचं आहे. पाहूयात आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, आज हा जो संविधान हत्या दिवस हा जो आज साजरा केला जातोय त्या दिवसामध्ये या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे तर हे देखील आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.